मीठ पांढऱ्या रंगाचं असतं. हे पवित्रतेचं प्रतीक आहे. फक्त आपण पवित्र असलो तरच आपण मीठ होऊ शकतो आणि जगासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर मिठाने आपली चव गमावली तर ते फेकून द्यावं लागतं. बायबल असं सांगतं. म्हणूनच आपल्याला पवित्र राहण्यासाठी स्वतःला समर्पित करायला हवं. जर मीठ विरघळलं नाही तर ते कुठल्याच उपयोगाचं राहत नाही. त्याला विरघळलंच पाहिजे, तेव्हाच ते चव देईल. हे स्वतःला बलिदान करतं, जेणेकरून चव वाढू शकेल. फक्त आपण पूर्णपणे समर्पित होऊन काम केलं तेव्हाच आपण इतरांसाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रभू, मला मिठासारखं व्हायला हवं. तुम्ही मला मीठ बनवलं आहे. मला माझ्या कार्यस्थळी, शाळा, कॉलेजमध्ये आणि समाजात आशीर्वाद व्हायला हवं. मला जपून ठेवण्यात समर्थ व्हायला हवं. म्हणून माझं जीवन मिठासारखं स्वादिष्ट करा. तुम्ही अशी प्रार्थना कराल का? जर तुम्ही स्वतःला समर्पित केलं तर प्रभू तुम्हाला कृपा देतील. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी यूट्यूब चॅनल पहा.